रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 22 फेब्रुवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आहे 112वा दिवस आणि आम्ही निघालेलो आहोत. कुठून मावशी? मुंदी या ठिकाणी. हा, मुंदी गावातून. सकाळी उठलो 4 वाजता, स्नान झालं. आज गरम पाणी भेटलं होतं, गरम पाण्याने स्नान झालं, पूजापाठ झाली. कालही आम्ही 45 किलोमीटर चालून आलो. स्नान केल्यानंतर थोडंसं फ्रेश झालेलं आहोत, थोडंसं पेनही होते. पण आजही पुन्हा 34 जायचं आहे. आज आमचा हा शेवटचा परिक्रमेचा प्रवास असणार आहे. उद्या मात्र आम्ही ओंकारेश्वर या ठिकाणी पोहोचणार आहोत. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे जण आवरून आता निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे. नर्मदे हर. सगळ्यांची तयारी झालेली आहे. नर्मदे हर. निघालेला आहोत आम्ही सकाळ सकाळी आणि हातात घेतलेला आहे ORS. हा, सकाळच हे घ्यायचं म्हणजे थोडी ताकद येते. काल 45 किलोमीटरची कसर आणि कालही जर म्हणलं तर 12:30-1च्या नंतर ऊन पडलं होतं. त्याच्यामुळे बरं वाटलं आणि एवढं चालू शकलो आम्ही. आभाळ होतं म्हणून. आज तसं काय आभाळ दिसत नाहीये. तर निघलेलो आहोत. आज जायचं आहे हातिया बाबा या ठिकाणी. नर्मदा खंडातलं सगळं शेवटचं ठिकाण आहे ते परिक्रमावासींचं. चलो निघालेलो आहोत. सकाळी सकाळी मुंदी गावातून बाहेर जात असताना इथे प्रथमतः आम्हाला दर्शन झालेलं आहे आपल्या माताजींचं. तर आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासींनी दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर पडलो. तितक्यात एक बाबाजी चाय प्रसादी घेऊन आलेले आहे सगळ्या परिक्रमावासींना. गाव जे आहे ते सगळं जागं झालेलं आहे. परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर गवळण मावशी. सकाळ सकाळी चहा आला. नर्मदे हर. नर्मदे हर. चाय प्रसादी घेऊन आम्ही निघालेलो आहोत आता गल्ली मार्गाने. संपूर्ण गल्ली आहे पण प्रत्येक ठिकाणी बोर्ड मात्र लिहिलेले आहेत. नर्मदा परिक्रमा मार्ग ओंकारेश्वरला जाण्यासाठी. सकाळची वेळ आहे. आज आभाळ आहे पण दमट वातावरण नाही, जसं कालसारखं होतं तसं. नर्मदे हर. 3 किलोमीटर पुढे चालून आल्यानंतर आम्हाला सकाळ सकाळी केनूत गाव लागलेलं आहे. नर्मदे हर. घरासमोर बघा किती सुंदर असं सडा समर्जन झालेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. किती स्वच्छता आहे गावामध्ये. स्वच्छता खूप आहे गावामध्ये. बिलट देव म्हणजे नागाची मंदिर. नागदेवता. केनूद. नर्मदे हर. नर्मदे हर. आश्रम आहे असं सांगतात बाबाजी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा एवढा प्रेम सन्मान फक्त नर्मदा खंडातच. नर्मदे हर. केनूदमध्ये नारायण दास त्यागीजी स्वामीजींचं नर्मदा परिक्रमावासी नरसिंह भगवान धाम आश्रम आहे. या ठिकाणी मागच्या वर्षी आम्ही रात्री विश्रांती केली होती. खूप छान बाबाजी आहेत या ठिकाणी, छान सेवा देतात. आम्ही आश्रमात न जाता पुढे चाललेलो आहोत. नर्मदे हर.
नर्मदे हर. चालून आल्यानंतर आम्ही विश्रांतीसाठी बसलेलो आहोत आणि भूकही लागली होती. मग चिवडा होता तोच खात बसलेलो आहोत. बसणंही होईन आणि खाणंही होईन. आम्ही आता थोडी विश्रांती करून भमोरी गाव पास करून निघालेलो आहोत जलवा गावाकडे. आणि आम्हाला आता घाट लागलेला आहे. उन्हाची वेळ झालेली आहे आता. नर्मदे हर. उतरून आम्ही आता चाललेलो आहोत नर्मदे हर. आम्ही आता जलवा बुजुर्ग या गावामध्ये आलेलो आहोत. गावाचं नाव जलवा गाव आहे. ऊन पण खूप आहे. गावासारखं गावाच्या नावासारखं नर्मदे हर. ऊन पण आज खूप जलव्यासारखंच आहे. कडक उन्हाळा आहे. आज इतकं प्रचंड प्रमाणात आणि खतरनाक ऊन आहे. मी आता पाठीमागे सांगितलं असेल जलवा गावातून जाताना खूप जास्त कडक ऊन लागतंय आणि तहानही लागते. उन्हाच्या झाडा एवढ्या लागतं ते कडक ऊन आहे. क्वचित एखादी झाडाची सावली आहे. पहिल्या दिवसाचा अनुभव सांगेल. पहिल्या दिवशी जेव्हा 3 नोव्हेंबरला संकल्प घेतला होता पहिल्या दिवशी इतकं ऊन लागलं की त्या उन्हामुळे परिक्रमावाल्यांना उलट्या झाल्या, काहींना उन्हाळी लागली, काहींना चालता आलं नाही, इतकं घामाघूम झालं. म्हणजे पहिला तो दिवस आणि आजचा हा शेवटचा दिवस खरंच एक लक्षात राहणार आहे. कारण इतकं जड चाललंय आता अक्षरशः जायला. पाय तर दुखायला लागलेत, पाय उचलत नाही ते तर आहेच. पण दुसरी गोष्ट म्हणजे ऊन इतकं प्रचंड आहे. हे बघा कसं दिसतंय ऊन. कडक आणि खतरनाक ऊन आहे. उद्या काय ते ओंकारेश्वरला हालत होतील सांगता येत नाही. देव जाणे. फक्त मैयाने आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे आणि ताकद दिली पाहिजे तेवढी. अमावास्यांनी इथे टपरी होती. टपरीच्या इथे एक झाड होतं. इथे विश्रांती केली. ऊन झालंय खूप जास्त आज. पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत जमलंच नाही. त्यासाठी शाळा शिकायला सुट्टी लागली. आता त्यांचा अर्धा दिवस शाळा असते. अर्धा दिवस शाळा असते. आता शाळा संपली त्यांची, सुट्टी लागली आता. हा उद्या दिवस सकाळची शाळा. हाफ डे नंतर डायरेक्ट उन्हाळ्याच्या सुट्ट्या. प्रचंड प्रमाणात ऊन झालेलं आहे आणि त्याचसोबत भूकही लागलेली आहे. भुकेची जी वेळ होती ती आलेली आहे ना. आश्रमही नाहीये. पपईचं शेत आहे इथे. मायाला किती काळजी बघा. कदाचित या पपईच्या शेतामध्ये पपई असेल आणि ते आमच्या गवळण मावशीला दिली आता पपई. हा गवळण मावशी पपईच्या नादात तो रस्ता सोडून साईडला बसा. पपाया पप्पा मावशी बसलेले आहेत आता पपई खाण्यासाठी. नर्मदे हर. काकींनी इथे कापलेला आहे पपई. पपई खाऊन आम्ही निघालेलो आहोत पुढे. पुढे आल्यानंतर गाव कोणतं लागलं माहित नाही पण चाललोय गावातून आता परत. भूक तर एवढी लागली आम्हाला. पपई खाऊन जवळजवळ 5-6 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. आश्रम पण नाहीये. 3-3.5 किलोमीटरवर आश्रम आहे. चालत गेल्याशिवाय पर्याय नाहीये. कोणी आणून पण देणार नाही. आम्ही आता सध्या बखरगाव या ठिकाणावरून चाललेलो आहोत. बखरगाव आहे हे. शांतता आहे बखरगावात. फक्त गाड्या वाहतात. आणि आज शेवटचा दिवस आहे. रस्ता उरकतोय का आज? काय झालंय काहीच कळत नाहीये. ऊन तर एवढं लागतंय. पूर्ण परिक्रमेत एवढं ऊन आहे आज.
भूक लागली आज. भूकही लागली आहे, त्यात वरून ऊन. रस्ता चालायचा आहे तोच कटत नाहीये आणि ऊन एवढं आहे की पाणी डिहायड्रेट होतं शरीर. मंजिल पास आ गई है पर जाने का मन नहीं कर रहा है, अशी गंमत झाली आहे. ओंकारेश्वर एकदम अगदी जवळ आले, म्हणजे उद्या 11 वाजेपर्यंत पोहोचू असा मुक्काम केल्यानंतर. पण जायची इच्छा होत नाही, पायच पुढे वळत नाहीये. एकदम आहे तिथं थांबव, थोडंसं चाललं की बसतोय. काही ना काही नाटक पाय दुखत आहेत, म्हणजे आपल्या मनाची एक हे झाली, भीती निर्माण झाली. म्हणजे मनाला भीती वाटली की तिथं जायचं नाही म्हणून. थोडंसं झालं की माझं पायच दुखत आहेत, मला चालणंच होत नाही आहे, मला ऊनच लागतं आहे, असं एक मेंटॅलिटी तयार झाली आहे. पण पाय पुढे वळत नाही आहेत खरं तर, असं झालं आहे. मध्ये आज आम्हाला हा शेवटचा दिवस इतका अवघड गेलाय ना, तुम्ही माझ्या चेहऱ्यावर जर बघितला असेल. भूक इतकी लागली ना मला प्रचंड प्रमाणात, आणि असं झालंय की सगळे मागं पुढं झालेत. आणि रस्त्याला म्हणजे आश्रमांमध्ये जो जेवणाचा टायमिंग होता तो ॲक्च्युली निघून गेला होता, 1-1:30 वाजले होते. मग त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की बाहेरचं इथं काय खाऊ, तिथं काय नाश्ता खाऊ. आणि त्यातली त्यात आज शेवटचा दिवस, वाटही उरकत नाही आणि प्रचंड प्रमाणात इतकं ऊन आहे आज, नुसतं माणूस पाणी पाणी करतंय. पण पाणी निघून गेल्या एक प्रकारे कुठेतरी भूक लागते, काहीच नव्हतं खायला. मग मी मॅपवरती हॉटेल सर्च केलं, म्हणलं कुठेतरी हॉटेलला खाऊ. आणि झालं असं की मी एकटी पडली, बाकीचे सगळे मोबाईललाही माझे चार्जिंग नाही आहे, बॅगही पुढे गेली, त्याच्यामुळं चार्जरही जवळ नाही. कोणाच्या घरी जावं एकटी भीती वाटते, तर जाऊही शकत नाही. आणि भूक तर इतकी लागलेली आहे, जवळ तर कॅश पैसे नव्हते, काय 50-60 रुपये असतील. आणि म्हटलं एखाद्या हॉटेलमध्ये जावं, तर प्रत्येक ढाब्यांवरती कोंबड्यांचे फोटो, त्याच्यामुळे ती भीती. आणि भूक लागल्यावर चिडचिड तर खूप होती, सर्वांना माहिती आहे. पण आता वडत ताडत कसं तरी 1.5 किलोमीटरवर आश्रम आले. आधी जाते तिथं पाणी पिऊन पण किती पिणार आहे, आणि त्यातले त्यात थंड पाणी प्यायची सवय. आणि चार्जिंगही कमी, 5%. त्यात व्हिडिओही घेता येत नाही, थोडी चार्जिंग आहे. आश्रम आलेला आहे जवळ, त्याच्यामुळं कसं बस तरी. आता एक दुसरा आश्रम आले, पण तिथं न थांबता 1.5 किलोमीटरवरती थांबणार आहोत. भूक लागली खूप आज. पहिल्या दिवशी पण उन्हाने त्रास दिला, आणि शेवटच्या दिवशी पण असंच. आणि त्यातले त्यात वजन कमी झालं तर चालवत नाही. आजचं ऊन खूप बेकार होतं तसं बघायला गेलं तर. आणि माझ्यासोबतचे जे आहेत काय आमचे सोबतचे, ते 10 किलोमीटर मागे, कोणी 5 किलोमीटर मागे, कोणाला चक्कर येते. कारण गेली 2-3 दिवस झालं 40-45, आज 34चा टप्पा होता, तरी ते 34 उरकाना. पाटील बाबा बघा किती मागं पडलेत. असं तुटत सगळे आहेत. फायनली उद्या संपणार आहे परिक्रमा. सायंकाळचे 5:30-5:45 वाजलेले आहेत, आणि शेवटच्या मुक्कामाचं गाव नर्मदा परिक्रमेचा हातिया बाबा हे आलेलं आहे. उद्या इथून उठून 16 किलोमीटरवरती ओंकारेश्वर आहे, तिथे जायचं आहे. हातिया बाबा इथे आता मी चाललेले आहे. आश्रम आहे खूप मोठं. हातिया बाबा आश्रम लिहिलेलं आहे. आम्ही आता आश्रमात आलेलो आहोत. आश्रमात आल्यानंतर प्रथमतः अजून आजचं भोजन प्रसादी काही केलेली नाही, पण आलेल्या एक ड्युटी आहे की कपडे स्वतःला धुवावे लागणार आहेत. कारण सकाळी जर बघितलं तर काल आम्ही 45 किलोमीटर अंतर चालून आलो, आणि 45 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर काल तर आईने कपडे धुवून दिली होती. पण आज मात्र परत आम्ही सकाळी 4 वाजता उठलो, आणि उठून परत चालायला लागलो. संध्याकाळ झाली, आता 5:30-5:45 झालेला. आता कपडे धुवायचे आहेत, तर आता कपडे धुणार, नंतर आरती करणार, मग भोजन प्रसादी करणार, झोपणार. उद्या परत सकाळी ओंकारेश्वरकडे निघणार आहोत. नर्मदेहर बघा एक एक पाठीमागून यायला लागले. असं आज सगळेच मागं झालते, कोणीच कोणासोबत नव्हतं. हे हातिया बाबांचा आश्रम आहे, मोठा परिसर आहे.
कपडे धुतल्यानंतर पूजापाठ झाला. पूजापाठ झाल्याच्या नंतर आता भोजन प्रसादाची पंगत बसलेली आहे. भोजन प्रसादाची वेळ सुरू आहे. आता परिक्रमावासी बसलेले आहेत. इकडे माताजी ज्या आहेत गावातील महिला त्या या ठिकाणी सेवेसाठी आलेल्या आहेत. गावकरी पुरुष वर्गही आलेले आहे सेवेसाठी आणि बाकीचे परिक्रमावासी भोजन प्रसादी करतायत. नर्मदे भोजन प्रसादी झालेली आहे आणि आता 8:30 वाजलेले आहे. तर आता विश्रांतीची वेळ आहे. तर आज आम्ही थांबलेलो आहोत ते हातिया बाबा हे ठिकाण आहे. तर शेवटच्या मुक्कामाचं गाव आहे. उद्या सकाळी आम्ही ओंकारेश्वरला पोहोचू. इथून 18 किलोमीटर अंतरापर्यंत शॉर्टकट मार्गाने ओंकारेश्वर आहे. तर उद्या सकाळी गेल्यानंतर प्रथमतः स्नान, त्याच्यानंतर पूजापाठ आणि नंतर संकल्प सोडण्याचं जे आहे, म्हणजे आमची 4000 किलोमीटरची पायी परिक्रमा होती ती 113 दिवसामध्ये व्यवस्थितरित्या अगदी पूर्ण होणार आहे. तर चला सकाळी लवकर उठायचं आहे, निघायचं आहे. तर चला शेवटचा आजचा व्हिडिओ आहे. तर मी परत परवा दिवशीपासून म्हणणार नाही की ह्या दिवसाची सुरुवात झाली, निघालो काय. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच. आज खूप त्रास झाला सर्व परिक्रमावाल्यांना. खूप जास्त ऊन होतं आणि इकडची लोक म्हटली की खूप ऊन होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.